नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। हिट अँड रनचे प्रकरण महाराष्ट्रात पुन्हा घडू नये यासाठी कडक नियम तयार करण्यात आले आहे। वाहनाचा वेग तपासण्यासाठी समृद्धी महामार्गावर स्पीड मोजमाप यंत्र व सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत। तर गेल्या 6 महिन्यात समृद्धी महामार्गावर अपघात कमी झाले, अशी माहिती गुरुवारी नागपुरात दाखल झालेल्या परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी पत्रकारांना दिली। रनच्या ज्या घटना घडलेल्या आहेत मागच्या काही दिवसांमध्ये त्या खरोखर दुर्दैवी आहेत। आता यामध्ये रोड एन्फोर्समेंटचा विषय आहे, तो परिवहन आरटीओचं पण काम आहे आणि पोलिसांचं देखील काम आहे। आता या ठिकाणी या हिट अँड रनच्या घटना थांबवण्याकरता आता आपण शहरामध्ये आपण आता सीसीटीव्ही कॅमेरे लावतोय, काही ठिकाणी लावलेले आहेत। आमच्याकडे आम्ही आता इंटरसेप्टर व्हेकल्सची संख्या वाढवलेली आहे। जवळपास आम्हाला 200 नवीन वाहनं मिळाले आहेत, ते देखील आम्ही ऑन रोड एन्फोर्समेंट करतोय। आणि या संदर्भात ज्या कायद्याच्या तरतुदी आहे, जशी पुण्याची जी केस होती त्याच्यामध्ये आपण बघितलं तर जर समजा एखादा ज्युव्हेनाइल असेल, 18 वर्षाचा लहान मुलगा असेल आणि त्यांनी जर गाडी चालवली आणि याचं जर ज्ञान त्याच्या आई वडिलांना नसेल तर त्यांना देखील 3 वर्षाची शिक्षा होऊ शकते। आपण हे देखील सगळे सेक्शन आपण इन्व्होक केलेले आहेत आणि निश्चितपणे आम्ही रोड एन्फोर्समेंट त्याच्यानंतर वाढवू आणि अशा घटनांवर आम्ही कंट्रोल करू। समृद्धी महामार्ग आपण जर बघितलं तर एक समाधानाची बाब अशी आहे की मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी जे प्रमाण आहे थोडंसं कमी झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपण अनेक उपाययोजना सुरू केलेल्या आहे। एकतर त्या ठिकाणी त्या जे वाहनं आता जातात, विशेषतः ज्या बसेस असतात किंवा जे ट्रक असतात, त्यांच्या तिथं आम्ही ब्रेस अनालायझर टेस्टिंग घेतोय। तिथं आपण एक मागच्या वर्षीपासून तिथं आपण एक ऑटोमॅटिक सिस्टम सुरू केली आहे की जर एखाद्या वाहनाची जे ऍव्हरेज स्पीड त्याच्यापेक्षा जास्त असेल, जी परमिसिबल स्पीड पेक्षा, तर ते वाहन त्या ठिकाणी इंटरसेप्ट होत आहे, ते वाहन त्या टोल मधलं बाहेर जात नाहीये आणि मग त्या वाहनाला आपण जाऊन त्याचं काउन्सिलिंग त्या ठिकाणी करतोय। आणि जवळपास असे 25,000 लोकांचं आपण मागच्या वर्षी काउन्सिलिंग केलं। त्या सगळ्यांचा आपल्याकडे डिजिटल रेकॉर्ड देखील उपलब्ध आहे आणि आता लवकरच त्या ठिकाणी ITMS जे आहे त्याचं देखील आता तिथे सुरू होणार आहे, त्याचं देखील कारवाई त्या ठिकाणी सुरू आहे। MSRTC त्या ठिकाणी अनेक उपाय तिथे त्यांनी क्रॅश बॅरियर लावलेले आहेत, काही ठिकाणी त्यांनी साईड रंबर्स लावलेले आहेत, कुठे थोडंसं रोड हिप्नोसिस टाळण्याकरता काही ठिकाणी त्यांनी असे ऑब्जेक्ट ठेवले आहेत, काही कलर ऑब्जेक्ट त्या ठिकाणी ठेवलेले आहेत। अशा अनेक गोष्टी आता केलेल्या आहेत आणि विशेषतः म्हणजे आम्ही त्या ठिकाणी प्रत्येक जे वाहन आहे तिथं 24 आवर्स आता आमचा प्रेझेन्स देखील त्या ठिकाणी आहे आणि जे बस असेल किंवा ट्रक असेल त्यांना आम्ही एंट्री पॉइंटला थोडंसं त्यांना सांगितलं जातं, त्यांची ब्रेस टेस्ट घेतल्या जाते। अशा आम्ही अनेक उपाय त्या ठिकाणी करतोय। कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर।